बातमी ठाण्यातून पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्यात। केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी देशभरात संप पुकारलाय आणि त्याचा परिणाम अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर देखील होतोय। ठाण्यातील पेट्रोल पंपावर देखील वाहन चालकांनी गर्दी केलेली आहे, कारण टँकर चालक देखील संपावर जाणार आहेत अशी माहिती समोर आली। त्यानंतर राज्यभरातल्या अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर गर्दी झालेली दिसते। ठाण्यातील आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। ज्या काही नवीन अटी आल्या त्याचा निषेध करण्यासाठी उद्यापासून ठाण्यात देखील काही जे काही पेट्रोल पंप आहे ते बंद असणार आहे। टँकर चालकांचा संप आहे, त्यामुळे नक्की त्याचा फटका आपल्या ठाणेकरांना बसतोय। खूप मोठ्या प्रमाणावरती ठाण्याच्या 3 पेट्रोल पंप या ठिकाणी जे काही पेट्रोल धारक आहेत त्यांनी गर्दी केलेली आहे। ही गर्दी करत असताना खूप नेहमी त्रास या ठाणेकरांना जाणवतो। त्यात आता जो काही टँकर चालकांचा संप आहे त्यामुळे उद्यापासून हे पंप बंद असणार आहे। आपल्याला काही नागरिक आहेत त्यांच्याकडे जाणून घ्या। तर काय नेमकं कारण आहे या ठिकाणी आला पेट्रोल भरायला आज उद्यापासून टँकरचा स्ट्राईक असल्यामुळे आधी भरपूर प्रचंड गर्दी दिसते। टँकर चालकांचा जो काही संप आहे हा संप दुपारचा दरम्यान पुण्यात उद्या पेट्रोल पंप बंद राहणार नाहीत। पुण्यातल्या पेट्रोल डिझेल संघटनेनं खुलासा केलेला आहे। पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील देखील सर्व पेट्रोल पंप अगदी सुरळीत चालू राहणार आहेत। बघा, पुणेकरांनी या बातमीची नोंद घ्यावी। पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या बैठकीत एकत्रितरित्या हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुणे शहरात पेट्रोल पंप अगदी सुरळीत सुरू राहणार आहेत। राज्यव्यापी संपामध्ये पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी होणार नाही, त्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील सगळे पेट्रोल पंप सुरळीत सुरू राहणार आहेत। त्यामुळे कोणीही पेट्रोल पंपावर गर्दी करून